initializing system, scanning human behavior, analyzing perception of safety. Humans step outside every day, move freely among people, and believe that they are safe. But reality tells a different story. Familiar roads, known faces, daily routine. Everything appears normal, feels predictable. But behind this normalcy, there is something unseen. Doubt, uncertainty, hidden risks. Humans adjust, they ignore, and eventually convince themselves everything is fine. But is it really fine? Safety, is it truly a reality, or just an illusion? Welcome to Ground Reality Check, where perception and truth are not the same. You are watching Sachkai Dunia, reported by Dishak Urab, Shreya Patil, Isha Shah, Shreya Lad, Dinayinshwari Kaval. This is Illusion of Safety. Are you safe, or just pretending to be? तुम्हाला आत्ताच्या काळात आणि आधीच्या काळात सेफ्टी मधला फरक काय जाणवतो? आत्ताच्या काळात जास्त सेफ्टी आहे, कारण आता आपल्याकडे मोबाईल गॅजेट्स आहेत, कॅमेरा आहेत, फिट कॅमेरा वगैरे. त्यामुळे काय पटकन आपण जरी कुठं काही प्रॉब्लेम आला आपल्याला, हेल्थ रिलेटेड असू दे, सिक्युरिटी रिलेटेड असू दे, पटकन आपण आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. दुसरी गोष्ट समजा आपल्याकडे ते जरी नसेल तर आजकाल वेब कॅमेऱ्यामध्ये, आपल्या सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये ते कैद होते. पूर्वी असले सगळे गॅजेट्स नव्हते. आता पूर्वी कसं आहे, पूर्वी लोक विश्वासू होते, तर ह्या प्रमाण कमी होतं. आता जरी वाढलं असेल तर गॅजेट्सद्वारे, आणि आता पोलीस यंत्रणा सतर्क झाले ॲपद्वारे. आता जे वुमन असतात त्यांनी पण डायरेक्ट करू शकतो. उलट तर मी म्हणतो आत्ताचं हे फार सेफ झालं. कॉलेज साईडमध्ये आहे, पण कोणत्या तरी अशा मुलींना सेफ्टी नाही वाटत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण एखाद्या ठिकाणी तेव्हा पण त्यांच्या चालण्यामध्ये थोडंफार कुठंतरी आपण कॉलेज साईडला येतो वगैरे, कॉलेजमध्ये सेफ असतं. तर आपण कॉलेजच्या बाहेर वगैरे गेलो तर बाहेरच्या एक मेन थिंग आहे की कॉलेजमध्ये सेफ आहे. त्यावरती ॲटलिस्ट माझ्या बाबतीत वैयक्तिक आपण सगळं बघायला गेलो तर सिनियर सिटीजन असू दे किंवा लेडीज असू दे, यांना चालणं किंवा टू व्हीलरवरनं प्रवास करणं खूप धोकादायक झालेलं आहे. कारण यंग जनरेशन कुठल्याही प्रकारचा कसलाही विचार न करता समोर माणूस कोण आहे, कशा पद्धतीनं चालला आहे याचा न विचार करता त्याला कट मारणे, त्याच्या आडवं जाणे, त्याला धक्का लागेल अशा पद्धतीने जायचं, किंवा जाताना काही झालं तर मोठे डोळे करून वटारून बघणे, शिवीगाळ करण्या इथपर्यंत त्यांची परिस्थिती आजकाल गेलेली आहे. त्यामुळं आपण आपलीच काळजी घेणं गरजेचं आहे. समुदाय नियम तयार करून कोणी पाळतं अशातला भाग आहे. पण एक जनरली जर आता तुम्ही ठीक आहे, आता तुमच्या एजच्या मनात तुम्ही लहान असता किंवा काय असता, पण तुम्हालाही बाहेर फिरताना लक्षात येते की हा समजा एखादी गोष्ट चुकलीच तर तुम्ही अशी करायला पाहिजे तर तुमच्या चुकी लक्षात येते. त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे. आता घरात तुम्हाला तुमच्या आईवडील सांगतात, शिक्षक सांगतात की बाबा ठीक आहे की रस्त्यावर जातात तुम्ही ट्रॅफिकचे नियम पाळा, किंवा गर्दीमध्ये जात असताना तुम्हाला स्वतःला कसं सेफ ठेवून तुम्हाला जायचं आहे हे सांगत असतात. शक्यतो फॉलो एवढंच म्हणून. आणि जास्त झालेलं नाही आहे, पण मला एका ठिकाणी झालं होतं. त्यावेळी मी बस स्टँडवर होते. त्यावेळी तिकीट काढायला जी लाईन असते त्याच्यामध्ये जो काही बस त्या लाईनवरती आपण थांबलेलं असतं, त्यावेळी जे बाकीचे जे पुरुष असतात किंवा जे कोण असतात जे धक्का देतात किंवा एक जो घाणेरडा जो टच असतो तो कधी झाला तर त्यावेळी मला अनकम्फर्टेबल आणि अनसेफ्टी फील झालं होतं. बाकी इतर ठिकाणी मला ते अनसेफ्टी आणि कम्फर्टेबल वाटलं. तुमचं काय ओपिनियन आहे?
बॉईज पण सेफ नाही आहेत, कारण का फक्त आपण स्त्रींचा विचार करून चालायचा नाही आहे, कारण का प्रत्येक गोष्टीमध्ये पण मुलगी आहे म्हणून तिचा विचार करत नाही, पण बॉईज पण त्या बाबतीत त्यांचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीत म्हणलं की म्हणजे मुलींना प्रत्येक फील्डमध्ये कन्सेशन असतं, पण तसं नाही ना, पण बॉईजला पण कन्सेशन पाहिजे, कारण का तो पण अशा आर्थिकरित्या कमी असेल त्याचा पण विचार केला पाहिजे. फक्त मुलींचा विचार करून चालणार नाही. अशानं फक्त मुलींचा विचार करण्यामुळे मुलांची कॉन्फिडन्स म्हणा तो पण लो होत चाललाय. If our work made even one person more aware, then this was not just a report. This was a reality check. Now, It's time for the conclusion. Today we met very different people from different ages and we have got very different opinions. तर आता आपण खूप जणांना विचारले क्वेश्चन, तर आपल्याला असं कळून येतं की किती जण सेफ आहेत, किती जण अनसेफ आहेत. यामध्ये किती जणांना आपला रिस्पॉन्स दिला, तर किती जणांनी रिस्पॉन्स नाही दिला. त्याच्यामध्ये आम्हाला हे समजलं की खूप जणांनी त्यांचे ओपनली त्यांचे ओपिनियन मांडले आणि खूप जण काही बोलले नाहीत, तर त्यांच्या बिहेवियरवरून आम्हाला समजलं की नक्की काय बोलायचं. ह्या प्रोजेक्टमधून आम्हाला असा एक्सपिरियन्स आला की फिमेलपेक्षा जास्त मेल सेफ आहे. दीपा मॅम फॉर गिव्हिंग अस दिस ऑपॉर्च्युनिटी. what people think about our report, because every story is incomplete without the audience's voice. म्हणजे प्रोजेक्ट आमचं कसं वाटलं फीडबॅक होय, हे घ्यावं. फार चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं पहिला मी तुमच्या फॅकल्टीला मी कॉंग्रॅच्युलेशन्स देतो. मी माझ्या मुलाचा पण मला अनुभव आहे, तुमच्या VPचे BBAचे स्टाफचा, की असे प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळणं फार गरजेचं आहे तुम्हाला. आणि तुम्ही जे थिअरीमध्ये जे शिकू शकत नाही ते असं प्रॅक्टिकली असं सर्वे करून तुम्ही जे हे सर्वे करताय खूपच छान आहे ॲक्च्युली, आणि ह्याच्यानी अवेअरनेस येईल सगळ्यांच्यात, आणि म्हणजे तुम्हाला ग्राफ पण मिळेल की कसं सेफ्टी पाहिजे पोरांना किंवा मुलींना किंवा बायकांना. आणि तुम्ही 5 जणी जे काही करताय ते खूपच छान काम आहे. ऑल द बेस्ट. खूप छान सामाजिक उपक्रम आहे, पण हा तुमच्या प्रोजेक्ट पुरता लिमिटेड न ठेवता तुम्हाला जे जे कोणी जिथं आता बरेच माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना तुम्ही विचारणार आहे, त्यांच्याकडच्या आलेल्या मतांचा अभ्यास करा आणि ती मतं तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा तुमच्या परिचयाचे किंवा मित्रमंडळी यांच्यात किंवा कुठंतरी कुटुंबामध्ये जाल तिथे तुमच्या या प्रोजेक्टमधनं तुम्ही काय शिकलात ते समोरच्यांना सांगा. म्हणजे काय होईल, त्याचा उपयोग जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवा, आणि मग खरोखर तुमचा हा उत्कृष्ट प्रोजेक्ट